नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रियेअंतर्गत 102 जागांसाठीची गटकल संवर्गाची या भरती प्रक्रियेअंतर्गत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्न, याबद्दल आपण यापूर्वी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये तांत्रिक प्रश्नांच्या भागामध्ये पहिल्या 2 भागांमध्ये आपण महिला आयोग, त्याचबरोबर ICDS कायदे जे आहेत, त्याचबरोबर ICDS अभियान योजना आहे, या संदर्भात पहिल्या 2 भागांमध्ये आपण माहिती पाहिली होती, प्रश्न पाहिले होते. संभावित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, या टॉपिकवरचे पाहिले होते. आता या सगळ्यातमध्ये महत्त्वाचा जो तांत्रिक प्रश्न आहेत, या तांत्रिक प्रश्नांमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये कुपोषण, त्याचबरोबर लसीकरण आणि पोषण आहार आधारित जे तांत्रिक प्रश्न आहेत, याबद्दल जाणून घेऊयात. यामधील जे संभावित प्रश्न आहेत, 2 ते 3 प्रश्न या आधारित जे आहे किंवा जास्त प्रश्न याचे आहे नक्कीच येऊ शकतात. तर पाहू शकता, अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदाच्या परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, तांत्रिक घटक, सध्या यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. हा जो वेगळा सेक्शन आहे सिलेबसमधला, तो वेगळ्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. तुम्ही जनरल नॉलेज करू शकता, तुम्ही मॅथ्सचं गणिताची तयारी करू करू शकता, त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजी व्याकरण सुद्धा करू शकता. पण तांत्रिक प्रश्न जे आहेत, ते सेक्शन आहे, जो विषय आहे, त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. तर त्यानुसार तयारी करणं आवश्यक आहे. तर यामध्ये पाहू शकता, बालक पोषक आहार संबंधित जे प्रश्न आहेत, या सेक्शनमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर शासनामार्फत, सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या बालकांसंदर्भातील जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध योजना आणि त्या संबंधित बनवण्यात आलेले विविध कायदे, या संबंधित प्रश्न यामध्ये येतात. त्याचबरोबर बालकांच्या आजारासंबंधित माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात. पुढे पाहू शकता, शिक्षणासंबंधित ज्या शासन आणि सरकारमार्फत बनवण्यात आलेल्या विविध तरतुदी आहेत आणि योजनांवर आधारित जे प्रश्न आहेत, ते सुद्धा या संदर्भातील चालू घडामोडी सेक्शनमध्ये विचारले जातात. तर पाहू शकता, आहार आहे, जो बालकांचा आहार आहे, त्यांच्या शिक्षण योजना आहेत आणि सर्व घटकांशी निगडीत असणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नसुद्धा विचारले जातात. किंवा नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे, त्याचं साल किंवा कधी लागू करण्यात आलेली आहे, काय सध्या चालू घडामोडी आहेत, यावर प्रश्न असतात. चला तर मग पहिले जे 20 प्रश्न आहेत महत्त्वाचे, कुपोषण, लसीकरण आणि पोषण आहार यावरच्या आधारित आजच्या तांत्रिक भाग 3 मध्ये पाहूयात. अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत पाहूयात. पहिला प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पाहू शकता, 4 पर्याय यासाठी आहेत. जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस आहे, जलसिंचन आहे आणि लसीकरण. तर पाहू शकता, मिशन इंद्रधनुष हे कशापाशी संबंधित आहे? तर पाहू शकता, लसीकरणाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष. म्हणजेच पर्याय क्रमांक ट बरोबर आहे. लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष जे आहे, हे लागू करण्यात आलं आहे. तुम्ही जेव्हा हा अशा पद्धतीचा प्रश्न महिला आणि बालविकास विभाग भरती अंतर्गत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकामध्ये आला, तर तुम्ही सिम्प्लिसिटीमध्ये त्याचा अंदाज लावू शकता. जलसंवर्धन बालविकास विभागाअंतर्गत येत नाही, कृत्रिम पाऊससुद्धा येत नाही, जलसिंचनसुद्धा येत नाही. म्हणजेच मिशन इंद्रधनुष, लसीकरण हे जे उत्तर आहे, यासाठीचं बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून त्यांचे शोषण आणि अत्याचार यापासून संरक्षण व्हावे, त्यांना आश्रय प्रदान करण्यात यावा म्हणून कोणती योजना राबवली जाते? पाहू शकता, 4 ऑप्शन आहेत. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य पोषण व मिशन आहे, बालसंगोपन योजना, अस्मिता योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना. तर पाहू शकता, बालसंगोपन योजना जी आहे, पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. शोषण आणि अत्याचार यापासून संरक्षण व्हावे, असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून यासाठी आश्रय प्रदान करण्यासाठी बालसंगोपन योजना राबवली जाते. तिसरा प्रश्न आहे, डॉट्स हा जो कार्यक्रम आहे, DOTS हा कार्यक्रम खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? डॉट्स कशासाठी राबवलं जातं अभियान आहे? पाहू शकता, 4 पर्याय. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम,
यानंतर राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम आहे आणि ड पर्याय आहे राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम. तर यामध्ये पाहू शकता डॉट्स हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे यासाठी लागू केला जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. यासाठी जो आहे डॉट्स राबवला जातो. प्रश्न क्रमांक 14 आहे जीवनसत्व B12 B12ला दुसरे नाव काय आहे? शास्त्रीय भाषेमध्ये जीवनसत्व B12 साठी कोणते नाव वापरले जाते? 4 ऑप्शन थायमिन आहे, पायरोडॉक्सिन आहे, रायबोफ्लेविन आहे, सायनोकॉब्लिन आहे. तर पाहू शकता सायनोकॉब्लिन हा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. B12ला शास्त्रीय भाषेमध्ये हे नाव देण्यात आलेलं आहे. तर बाकीचे जे जीवनसत्व आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही जी नावं आहेत चेक करू शकता. त्याचं PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. साठी B1 साठी काय नाव आहे, K12 साठी काय नाव आहे, जीवनसत्व क साठी काय नाव आहे, ड साठी ते चेक करू शकता. पुढचा प्रश्न जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास प्रदान कर म्हणजे शरीरास काय प्रदान करतात? म्हणजे जास्त पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे शरीरास काय प्रदान होतं म्हणजे काय फायदा मिळतो? पाहू शकता 4 पर्याय कॅलरीज परंतु कमी प्रमाणात सूक्ष्म घटक आहेत. काही प्रमाणात जीवनसत्व आणि कॅलरीज. त्यामध्ये पाहू शकता क पर्याय आहे फक्त कॅलरीज आणि ड पर्याय आहे कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक. तर पाहू शकता जास्त पौष्टिक अन्नपदार्थामध्ये कॅलरीज कमी असतात मात्र सर्वसाधारण जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिज सूक्ष्म पोषक घटक असतात. यामुळे पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. जास्तीत जास्त जे आहे पोषक आहार मध्ये जो आहे पौष्टिक अन्नपदार्थ खायला दिले जातात याचं कारण सुद्धा हेच आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न सामाजिक वर्गव्यवस्थेत कोणते चक्र हे सातत्याने चालू असते? सामाजिक जी वर्गव्यवस्था आहे यामध्ये एक प्रक्रिया जी आहे चक्र प्रक्रिया सारखी सुरू असते. पाहू शकता 4 पर्याय समानता निर्माण करण्याचे, केवळ प्रगतीचे, केवळ अधोगतीचे, प्रगतीचे आणि अधोगतीचे. तर पाहू शकता प्रगती सुद्धा सुरू असते आणि अधोगती सुद्धा सुरू असते. म्हणजेच सामाजिक जे आहे सामाजिक वर्गव्यवस्थेत प्रगतीचे आणि अधोगतीचे चक्र सारखे सुरू असते. पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे लस ही जी शब्द आहे या शब्दाचा जनक कोण आहे? पाहू शकता 4 पर्याय रॉबर्ट कोच, लुई पाश्चर, एडवर्ड जेनर आणि यापैकी नाही. तर पाहू शकता यामध्ये लस हा जो शब्द आहे या शब्दाचा जो जनक आहे एडवर्ड जेनर. एडवर्ड जेनर यांनी लस जी आहे हा शब्द शोधून काढला होता. याबद्दल पाहू शकता लुई पाश्चर जे आहेत यांनी देवीची लस जी आहे याबद्दलची जी आहे शोध लावला होता. याबद्दल रॉबर्ट कोच बद्दल सुद्धा तुम्ही चेक करू शकता. डिटेलमध्ये जे आहे विविध पर्याय जे आहेत प्रश्नांचे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. याची तयारी करण्यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये विविध जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या पर्यायानुसार देण्यात आलेले आहेत. त्या संबंधित प्रश्न जे आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. PDF सुद्धा अवेलेबल आहे. 8वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? म्हणजे जीवनसत्व जे आहे पाण्यात विरघळते. पाहू शकता 7वी ते 8वीचा हा जो प्रश्न आहे सिंपल प्रश्न आहे कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते? पर्याय आहेत यासाठी जीवनसत्व B12, जीवनसत्व K, जीवनसत्व B9 आणि जीवनसत्व क. तर बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक ब जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे जीवनसत्व K जे आहे हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे. पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशनची सुरुवात कधीपासून झाली? तर पाहू शकता राजमाता जिजाऊ माता जी आहे या जो बाल आरोग्य पोषण मिशन आहे हे सुरू करण्यात आलं होतं 2005 साली. 2005 साली याची योजना आहे जिजाऊ बालमाता आरोग्य पोषण मिशनची जी सुरुवात आहे 2005 साली करण्यात आली. तर मध्ये पाहू शकता हे जे प्रश्न आहेत याच प्रश्नांची तशाच पद्धतीने तयारी करण्यासाठी त्याचबरोबर आता DCC बँकची भरती प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी 700 पेक्षा जास्त जागांची
भरती प्रक्रिया सुरू आहे. ही जी भरती प्रक्रिया आहे, यामध्ये DCC बँकसाठीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमावर आधारित आमच्याकडून 10 प्रश्नसंचाची जो कोर्स आहे, मॉक टेस्ट, सराव प्रश्नसंच जारी करण्यात आलेला आहे. आमचं नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या पत्रिकेचा संच विकत घेऊन त्या पद्धतीने तयारी करू शकता. पाहू शकता कमी फीमध्ये दर्जेदार टेस्ट अवेलेबल आहेत. एकूण 9 सेक्शनमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी तयारी करू शकता. तर अशा पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. पाहूयात अंगणवाडी मुख्य सेविकांतर्गत पुढचा प्रश्न आहे तांत्रिक प्रश्नांमधला 10वा प्रश्न. देशातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी आणि लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे म्हणून केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली? पर्याय आहेत अस्मिता योजना, उज्ज्वला योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना. तर पाहू शकता पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. हक्काचे पैसे मिळावे म्हणून केंद्र शासनाने जे आहे सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. तर सुकन्या समृद्धी योजना जी आहे याबद्दलची पाहू शकता. यामध्ये देशातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी आणि लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे म्हणून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न आहे 18 महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्र देतात? म्हणजे जीवनसत्व अ जे आहे हे किती मात्रामध्ये दिलं जातं 18 महिन्याच्या बालकासाठीचं? पाहू शकता पहिला पर्याय आहे आहे 1 लक्ष आयूसाठी, दुसरा आहे 2 लक्ष आयु, त्यानंतर तिसरा आहे क आहे 50,000 आयु आणि चौथा आहे ड मध्ये 30,000 आयु. तर पाहू शकता 18 महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ चे प्रमाण जे आहे 2 लक्ष आयु इतकं असतं. म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा. बालहक्कांमध्ये सुधारणा करून कोणत्या संघटनेने 1989 साली बालहक्कांचा जाहीरनामा काढला होता? पाहू शकता बालहक्कांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. कोणत्या संघटनेकडून 1989 साली बालहक्कांचा जाहीरनामा काढला होता? पाहू शकता पहिला पर्याय आहे यासाठी युनिसेफ आहे, ब पर्याय आहे जागतिक शांतता परिषद, क पर्याय आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि ड पर्याय आहे बालहक्क परिषद. तर संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे, युनायटेड नेशन संघ जो आहे, यांच्याकडून बालहक्कांमध्ये सुधारणा करून 1989 साली बालहक्कांचा जाहीरनामा जाहीर केला होता. 13वा प्रश्न महिला व बालविकास विभागातर्फे राज्यात नोव्हेंबर 2011 ते मे 2012 या दरम्यान कोणते अभियान राबवले गेले? हे अभियान जे आहे 2011 ते 2012 मध्ये राबवण्यात आलेलं होतं. महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत. त्याचं नाव काय होतं? पाहू शकता 4 ऑप्शन. बालहक्क अभियान, राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान, गंधारी मुक्त ग्राम अभियान आहे आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. पाहू शकता ब पर्याय बरोबर आहे. 2011 नोव्हेंबर ते मे 2012 दरम्यान त्याची योजना आहे, अभियान राबवण्यात आलेलं होतं. राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम अभियान राबवण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 14वा. भारतीय दंडसंहितेच्या कलम 498 अ व कलम 304 ब अन्वये किती वर्षाची शिक्षा होते? म्हणजे ही जी शिक्षा आहे म्हणजे 498 अ आणि 304 ब ही जी कलमे आहेत, या कलमांतर्गत जे आहे किती वर्षाची शिक्षा केली जाते? तर पाहू शकता हा जो प्रश्न आहे बालविकास विभागांतर्गत कसा येतो, तर जी महिलांना मारहाण किंवा इतर गोष्टी आहेत या संदर्भात जे आहे हे कलम लागू आहेत. 498 अ आणि 304 ब साठीचा. तर यासाठी पाहू शकता 7 वर्षाची कैद इतकी शिक्षा असते. भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ आणि 304 ब नुसार इतक्या वर्षाची शिक्षा असते. पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न. राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. 16 मार्च, 15 मार्च, 13 मार्च आणि 13 एप्रिल. तर 16 मार्च बरोबर आहे. राष्ट्रीय लसीकरण दिवस जो आहे हा 16 मार्च रोजी म्हणजे दरवर्षी 16 मार्चला जाहीर केला म्हणजे साजरा केला जातो राष्ट्रीय लसीकरण दिवस हा.
पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न. पोषण अभियान जे आहे हे केव्हा सुरू करण्यात आले? पोषण अभियान कोणत्या तारखेपासून सुरू करण्यात आले? कोणतं वर्ष? तर यामध्ये पाहू शकता त्याचं वर्ष आहे 8 मार्च 2018 पासून पोषण अभियान जे आहे हे पोषण अभियान महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 8 मार्च 2018 पासून सुरू करण्यात आले. 17वा प्रश्न. पोषण अभियान कार्यक्रमाचा केंद्र व राज्य असे किती टक्के हिस्सा असतो? म्हणजे पोषण अभियान सुरू करण्यात आलेलं आहे राज्य आणि केंद्र सरकारद्वारे. आता हे जे पोषण अभियान आहे यामध्ये केंद्राचा अर्धा हिस्सा, अर्धे टक्के जो हिस्सा आहे तो असतो आणि राज्याचा अर्धा असतो. तो किती टक्के असतो पाहू शकता 60-40 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. केंद्राचा 60% आणि राज्याचा 40. 60-40 नुसार पूर्ण अशा पद्धतीने असते यामध्ये पाहू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. 18वा प्रश्न. कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो? आता पोषण अभियान किंवा पोषण आधारित जे प्रश्न आहेत पोषण अभियानांतर्गत तो महिना आहे राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. तर पाहू शकता 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 म्हणजे 30 सप्टेंबर प्रत्येक वर्षाचा 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हे जे दिवस आहेत राष्ट्रीय पोषण महिन्यामधून साजरे केले जातात. पोषण महिन्यासाठीचे जे आहे 1 सप्टेंबर पासून 3 सप्टेंबर 30 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिना हा जो आहे पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न. थोडासा फसवा प्रश्न आहे पाहू शकता. प्रश्न विचारण्यात आलेला आहे कुसुम योजनेचा उद्देश काय आहे? तर पाहू शकता आता कुसुम योजना कशाशी संबंधित आहे? तुम्ही असं बोलू शकता की जी बालविकास विभागाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता की डायरेक्टली शालेय पोषण स्तराची सुधारणा म्हणजेच कुसुम योजनेचा उद्देश आहे. तर हे चुकीचं आहे पाहू शकता. हा जो थोडासा फसवा प्रश्न आहे. कुसुम योजना जी आहे सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जारी करण्यात आलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कुसुम योजना जारी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न 20वा प्रश्न. राज्य बालिका दिवस जो आहे राज्यामध्ये राज्य बालिका दिवस हा केव्हा साजरा केला जातो? पाहू शकता राज्य बालिका दिवस जो आहे हा राज्यामध्ये 3 जानेवारी दरवर्षी 3 जानेवारी रोजी राज्य बालिका दिवस साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने पाहू शकता महिला आणि बाल विकास विभाग मुख्य सेविका भरती अंतर्गत कुपोषण, लसीकरण आणि पोषण आहार यावर आधारित जे तांत्रिक प्रश्न आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या सेशनमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. यावर आधारित प्रश्न नक्कीच हमखास विचारले जातील. या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. तिसरा पार्ट आहे. चौथ्या पार्टमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे तांत्रिक प्रश्न आपण घेऊयात तर चेक करू शकता. त्याचबरोबर अशाच पद्धतीच्या ज्या अंगणवाडी सुपरवायझर आहे, अंगणवाडी मुख्य सेविका आहे, त्याचबरोबर इतर विविध ज्या भरती प्रक्रिया आहे यांच्या नोट्स म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका, नोट्स त्याचबरोबर इतर माहिती मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरती मोबाईल ॲप्लिकेशन Android प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याचबरोबर इतर अधिक माहितीसाठी अपडेटसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.